नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहेत एकदम खूप टेस्टी, झटपट आणि रेस्टॉरंट स्टाईल चिल्ली एग रेसिपी। हे रेसिपी तुम्ही फक्त 15 मिनिटात बनवू शकता। सर्वात अगदी मी इथे 5 अंडे घेतलेले आहे आणि ते 5 अंडे मी एक बाउलमध्ये चांगलं तोडून घेते। हे बघा, मी 5 अंडे इथे तोडून घेतलेले आहे आणि तुम्ही हे रेसिपी फक्त 15 मिनिट घरच्या घरी खूप टेस्टी बनवू शकता। आणि इथे मी स्टेप बाय स्टेप दाखवलेले आहे। चला, इथे मी 5 अंडे तोडून घेतलेले आहे। त्यात आपण स्वादानुसार मीठ घालून घेऊया। आता थोडीशी आपण चाट मसाला घालून घेऊया आणि एकदम छान मिक्स करून घेऊया। हे बघा, चांगलं मिक्स झाले की आपण इंडक्शनवर कढई ठेवून घेऊया। हे बघा, मी इंडक्शन चालू केलेले आहे। त्यात आता मी त्या कढईमध्ये मी इथे 2 चम्मच तेल घातलेले आहे आणि आता आपण मिक्स केलेले अंडा त्याच्यात घालून घेऊया। हे बघा, त्याच्यात अंडा घातले की थोडीशी घट्ट झाले तर आपण चांगलं त्याला मिक्स करायला सुरू करून घेऊया। हे बघा, नॉर्मल गरम झालेले आहे आणि आता आपण तसेच अंडा वर करत चांगलं सगळं घट्ट उसरक आपण मिक्स करून घेऊया। मित्रांनो, तुम्ही अंडा आमलेटसारखं चांगलं गोल बनवून घ्या आणि घट्ट झाल्यानंतर आपण छोटी छोटी बर्फीसारखे त्याचे तुकडे करायला येतो। त्यामुळे आपण इथं आमलेटसारखं चांगलं अंड्याचं भाजी करून घेऊया। मग ते चांगलं बर्फीसारखं तोडले की आपल्याला चिल्ली एग बनवायला खूप छान वाटतो। त्यामुळे बघा, मी इथं एकदम छान घट्ट झाले की पलटून घेतलेले आहे आणि दोन्ही बाजूला लाल ब्राऊन चांगलं भाजून घेऊया। हे बघा, एकदम छान लाल ब्राऊन झालेले आहे। आता आपण छोटे छोटे बर्फीसारखे तुकडे करून घेऊया। हे बघा, एकदम छान भाजलेले आहे आणि कच्चा पण सगळं गेलेलं आहे अंड्याचा। आता आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊया आणि एकदम छान बर्फ्यासारखे दिसतात आणि चिल्ली एग एकदम छान दिसतो। हे बघा, मी सगळं अंडा छोटे छोटे तुकड्यामध्ये कट केलेले आहे। चला तर आपला अंड्याचं बर्फी तयार झालेले आहेत। आता आपण एका प्लेटामध्ये काढून घेऊया। हे बघा, एकदम छान अंड्याचं बर्फी तयार झालेले आहेत आणि एका प्लेटामध्ये काढून घेऊन आता आपण तो कढई पुन्हा इंडक्शनवर चढवून घेऊया। हे बघा, अंडा काढलेला झालेला आहे। चला, आता आपण कढई इंडक्शनवर चढवून घेतलेले आहे। आता मी तो कढईमध्ये 2 चम्मच तेल घातलेले आहे। आता थोडीशी आपण त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट घालून घेऊया। हे बघा, मी अद्रक लसूण पेस्ट तेलामध्ये घातलेले आहे। चला तर आपण तो अद्रक लसूणचं पेस्ट कच्चा पण जाऊसरक आपण तेलामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया आणि त्याचा कच्चा वास निघून जातो। त्यामुळे मी इथे तेलामध्ये फ्राय केलेले आहे। आता मी त्याच्यात 4 ते 5 बारीक चिरलेले हिरव्या मिरची बी घातलेले आहे आणि चांगला फ्राय होसरक आपण ते बी तळून घेऊया। हे बघा, एकदम छान तळलेले आहे। आता आपण त्याच्यात 2 बारीक चिरलेले कांदे घालून घेऊया आणि तो बी चांगला आपण फ्राय करून घेऊया आणि कांद्याचा कलर परत होसरक आपण चांगला फ्राय करून घेऊया। हे बघा, कांदा बी लाल ब्राऊन झालेले आहे। आता आपण त्याच्यात 1 चम्मच चाट मसाला घालून घेऊया। तसेच आपण आता 1 चम्मच तिखट बी घालून घेऊया। तिखट घातले की आपण लगेच मिक्स करायला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्ही इथे गॅस बारीक करून चांगलं मिक्स करून घ्या, नाहीतर भाजी इथेच करपून जातील। चला, आता मी 3 चम्मच सोया सॉस त्याच्यामध्ये घातलेले आहे। हे बघा, 3 चम्मचपर्यंत मी सोया सॉस घातलेले आहे। सोया सॉस घातले की लगेच आपण 3 चम्मच टमाटे सॉस बी त्याच्यामध्येच घालून घेऊया। हे बघा, 3 चम्मच टमाटे सॉस घातलेले आहे। आता आपण यात 1 चम्मच शेजवान चटणी घातलेले आहे। चला, आता सगळे चांगलं मिक्स करून घेऊया। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही एकदा तुमच्या घरी करून बघा, नक्कीच खूप आवडेल आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा।
हे बघा चांगलं मिक्स झालं की आपण त्यात थोडीशी पाणी घालून चांगलं शिजवायला ठेवून घेऊया. हे बघा एकदम थोडीशी पाणी घातलेली आहे. चला आता आपण थोडीशी शिजल्या की आता आपण अंड्याचा बर्फी त्याच्यामध्ये घालून घेऊया. हे बघा मसाला एकदम छान शिजलेला आहे आणि आता आपण थोडीशी हिरवी कोथिंबीर घातलेली आहे. आता तो बी चांगलं मिक्स करून घेऊया. हे बघा एकदम छान मिक्स झालेले आहे. आता आपण त्याच्यात अंड्याची बर्फी घालून घेऊया. हे बघा अंड्याची मी इथे बर्फी घातलेली आहे. चला आता आपण एक एक बर्फीला लागूसरक चांगलं मिक्स करून घेऊया. मित्रांनो हे बघा रेस्टॉरंट स्टाईल चिल्ली एग तयार झालेली आहे. हे चिल्ली एग तुम्ही फ्राईड राईससोबत किंवा नूडल्ससोबत किंवा स्नॅक्स म्हणून खाऊ शकता. जर तुम्हाला अशी झटपट आणि टेस्टी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्कीच दाबा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून एक मस्त रेसिपी घेऊन भेटू. तोपर्यंत खुश राहा. कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.